मित्रांनो, असे प्रश्न घेऊन आलोत आपण आज PYQ मध्ये. हमखास चुकणारे प्रश्न आहेत मित्रांनो. नेहमीच एक्झामला, प्रत्येक एक्झामला हे प्रश्न आहेत आणि प्रत्येक एक्झामला ते प्रश्न चुकायलेत मुलांचे आणि तशाच प्रश्नावर आपल्याला आज काम करायचं. मित्रांनो, कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करणं हेच महत्त्वाचं असते परीक्षेला आणि तेच आपल्याला पाहावं लागते. PYQ प्रश्न जर आपण चेक केले मित्रांनो तर सातत्यानं रिपीट प्रश्न आहेत, म्हणून आपल्याला PYQ प्रश्न घ्यावे लागतात. वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? ठीक आहे, मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? मूळ शब्दाला म्हणायला व्याकरणात काय म्हणतात? ठीक आहे, विकृती, प्रकृती, अक्षर, नमस्कार. तर मित्रांनो, मूळ शब्दाला व्याकरणामध्ये प्रकृती असं म्हणतात. काय म्हणतात? प्रकृती. उदाहरणात जर तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो, उदाहरणात म्हणलं राम हा शब्द आहे. राम कोण आहे? शब्द आहे. ठीक आहे, तर मित्रांनो राम हा शब्द आहे, मूळचा शब्द आहे आणि मग या शब्दालाच पर्याय नाव काय आहे? प्रकृती. काय म्हणतात? प्रकृती. आणि म्हणूनच तुम्हाला काय सांगितलं बघा ना, मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर मूळ शब्द आहे राम, त्याला व्याकरणात काय म्हणतात? शब्दाला प्रकृती. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. बराय या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? कोणता भाव व्यक्त होतो? बराय या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? ठीक आहे, आनंद, दुःख, तिरस्कार, संमती. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, संमती. इकडे बघा ना, आपल्याला लहानपणी ती गोष्ट सांगायची, आपले आजोबा आहे, मग आपण हूं 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 करायचो किंवा बरं बरं म्हणायचो. बरं म्हणजेच काय? संमती. मग तसंच आहे, बरा या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? तो संमती. पुढचं बोल बापा. ठीक आहे, मग ते गोष्टीचं उदाहरण बघा ना तुम्ही. लहानपणी आपण ज्यांनी ज्यांनी गोष्टी ऐकलेल्या ते काळ वेगळा होता. ठीक आहे, तर जेव्हा आपण हूं हूं करायचो तेव्हा पुढे जायचं. एक राजा होता, हूं, तो असं करायचा, हूं, मग हूं म्हटल्याच्या नंतर आपण पुढे बोलायचं. मग हूं काय आहे? संमती आहे. ठीक आहे, आणि मग कोण येते? संमती दर्शक आहे. खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे? खालीलपैकी कोणता शब्द काय सांगितलंय? एकवचनी आहे. ठीक आहे, मग भाऊ, कागद, दिवस, रात्र. ठीक आहे, त्यांनी काय विचारले तुम्हाला? एकवचनी शब्द विचारलाय मित्रांनो. ठीक आहे, विषय काय आहे? प्रश्न समजून घ्या पहिले. एक भाऊ, अनेक भाऊ, दोन्हीकडे सेम होते. एक वचन भाऊ, अनेक वचन सुद्धा भाऊच होते. अनेक वचन सुद्धा काय होत आहे? भाऊच होते. ठीक आहे, एक कागद, अनेक कागदच. ठीक आहे, दोन्हीकडे सेम होते. एक दिवस, अनेक दिवसच. मित्रांनो एक रात्र, अनेक रात्री. ठीक आहे, आणि मग इकडे लक्ष द्या, खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे? तर मग एक रात्र, नंबर डी बरोबर आहे. एक रात्र, अनेक रात्री. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे, माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. माळी या शब्दाचे काय ओळखायचे मित्रांनो? सामान्य रूप ओळखायचे. ठीक आहे, मग इकडे बघा, सामान्य रूप ओळखत असताना विभक्ती प्रत्यय लावताना सामान्य रूप होत असते. ठीक आहे, मग इकडे पहा, माळ्या हे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, माळ्या. इकडे पहा, पण इथं पण सामान्य रूप आहे ना. चा प्रत्यय लावताना मूळ शब्द काय आहे? माळी. मग याचं सामान्य रूप केव्हा होतं? विभक्ती प्रत्यय लावताना. मग विभक्ती चा प्रत्यय लावताना माळीचा नाही, माळ्याचा. इतक्यात सामान्य रूप आहे माळ्या, पण चा प्रत्यय लावून आले, पण प्रॉपर हे बरोबर आहे ना मग. ठीक आहे, किंवा एखाद्या एकच ऑप्शन असलं हे नसलं का तर हे पण बरोबर आहे. ठीक आहे, माळ्या करिता, माळ्या करिता. इथं शब्द घ्यावे लावून आले, इथं बी आहे, पण मूळ इतकं सामान्य रूप आहे. ठीक आहे, माळ्याला इथं पण आहे मित्रांनो, इथं फक्त डॉट आलाय. ठीक आहे, एवढाच गोल झाला थोडासा, किंवा मग माळ्या इथपर्यंत पण सामान्य रूप आहे, डॉट जर काढून टाकला तर. पण विभक्ती प्रत्यय, फॉर एक्झाम्पल हे दोघच जण आले, सामान्य रूप ओळखा, तर पहिले याला ओळखायचं तुम्ही, आणि हे जर नसेल पर्याय तर हे बी बरोबर आहे, आणि दोन्हीपैकी एक ओळखा म्हणले तर हे ओळखायचं,
आणि 1 व 2 आलं तर दोन्ही बरोबर आहे, कारण याच्यात सुद्धा सामान्य रूप आहे. ठीक आहे. मग विभक्ती नामा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लावताना नामा सर्वनामाच्या अंत्याक्षरात होणारा बदल म्हणजे सामान्य रूप होय. मग मूळ शब्द माळी आहे, चा प्रत्यय लावताना काय झालं माळीचं माळ्या, मग माळीचं काय झालंय माळ्या, मग माळ्या हे सामान्य रूप आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. व्हाईट पेन घ्यायचं का? शब्दछल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? शब्दछल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. शब्द अधिक छल बरोबर काय? शब्दछल. खालील दर्शक सर्वनाम ओळखा. खालील पैकी दर्शक सर्वनाम ओळखायचे आपल्याला मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये ते हे दर्शक सर्वनाम आहे. मग दर्शक सर्वनामे कोणकोणती? तो, ती, ते आणि हा, ही, हे ही दर्शक सर्वनाम आहेत. ठीक आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि त्याचबरोबर अनिश्चित सर्वनाम आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो आपण हे पुरुषवाचक बी सर्वनाम होते आणि आत्मवाचक पण सर्वनाम होते. ठीक आहे. पण आपल्याला विचारलंय काय दर्शक सर्वनाम, तेच आपण सांगितले. ठीक आहे. हे काय सर्वनाम वगैरे नाही. कोणी नाचत यावे हे कोणते सर्वनाम? हे कोणते सर्वनाम ओळखा. कोणी नाचत यावे हे कोणते सर्वनाम आहे ते ओळखा. ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या. कोणी खाली अंडरलाईन आहे आणि कोणतं सर्वनाम आहे म्हणाले ओळखा. ठीक आहे. तर मित्रांनो कोणी हे संबंधी सर्वनाम होणार नाही, कारण संबंधी सर्वनाम जो जे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. सामान्य सर्वनाम आहे ते. कोणतं सर्वनाम आहे? सामान्य सर्वनाम. इकडे लक्ष द्या. कोण आणि काय ही सर्वनामे प्रश्नार्थक बी आहेत आणि सामान्य सर्वनाम पण आहेत. पण इथं कोणी नाचत यावे कोणत्या नामाबरोबर निश्चित आलेलं नाही, म्हणून ते अनिश्चित सर्वनाम आहे. अनिश्चित सर्वनामाला सामान्य सर्वनाम म्हणतात. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, बी. नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे? नागपूरची संत्री मित्रांनो संत्री हे नाम आहे. संत्री कोण आहे? नाम. कशी आहे संत्री? नागपूरची. मग नागपूरची शब्दानं संत्री बद्दल माहिती दिली. मग कोण आहे? विशेषण. विशेषण आहे. कोण आहे ते? विशेषण. आणि मित्रांनो नागपूर या नागपूर या नामापासून नागपूरची हे विशेषण बनले. मग नामापासून बनले म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. नामसाधित विशेषण येते. कोणतं विशेषण आहे? नामसाधित विशेषण. संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? तर संस्कृत मध्ये क्रियापदाला मित्रांनो आख्यात असं म्हणतात. काय म्हणतात? आख्यात. क्रियापदाला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात? आख्यात. ठीक आहे. नामाच्या तिन्ही प्रकारापैकी नामाचे अनेक वचन होते. नामाच्या मित्रांनो याचा अर्थ असा झाला, नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ठीक आहे. नामाच्या तिन्ही प्रकारापैकी डॅश डॅश नामाचे अनेक वचन होते. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम वरील सर्व. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. फक्त आणि फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होते. या दोघांचं होत नाही, झालं की सामान्य नाम होतात. ठीक आहे. ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. या वाक्यातील काय ओळखायचं मित्रांनो? क्रियाविशेषण ओळखायचंय. मग गाते क्रियापद आहे. ठीक आहे. गा मूळ धातू आहे. याला प्रश्न विचारा, कशी गाते? कशी गाते? ती मुलगी चांगली गाते. ठीक आहे. गाते क्रियापद, गा मूळ धातू, कशी गाते? चांगली. आणि कसाचं उत्तर काय असते? क्रिया विशेषण. क्रियाविशेषण असते. काय असते मित्रांनो? क्रियाविशेषण. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, चांगली. उपसर्ग हा शब्दांचा डॅश डॅश असतो. उपसर्ग हे शब्दांच्या डॅश डॅश असतात असं पाहिजे होतं. ठीक आहे. शेवटी असतंय? नाही. शेवटी प्रत्यय असते. पूर्वी असते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मध्ये नसते, मधोमध बी नसते. उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागतात तर प्रत्यय शब्दाच्या शेवटी लागतात. ठीक आहे. अगोदर म्हणजेच पूर्वी. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं दररोज, दररोज. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय रोज शब्द आहे. रोज कोण आहे? शब्द. आणि दर हा उपसर्ग आहे. शब्दाच्या पूर्वी, पहिले, अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात.
म्हणून पूर्वी लागतात बघा उपसर्ग. उपसर्ग शब्दाच्या पूर्वी म्हणजेच अगोदर लागतात. ठीक आहे. रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणता? रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते असं पाहिजे होतं. ठीक आहे. जसाच तसा प्रश्न आहे परीक्षेतला. मग मित्रांनो लक्षात घ्या, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आणि मग जोडून कोण आले? रात्रभर. रात्र या शब्दाला भर हे शब्दयोगी अव्यय जोडून आले, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणलं झाडावर, मग झाडावर, मग वर हे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून आले आणि शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात, म्हणून भर हे कोण आहे? शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो. सुधा आणि राधा खेळत होत्या या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. ठीक आहे. काय ओळखायचंय? या आणीची जात ओळखा म्हणाले काय? आणीनं जोडलंय काय? सुधा एक शब्द आहे. ठीक आहे. आणि राधा सुद्धा एक शब्द आहे. किती शब्द जोडे? दोन. आणि दोन शब्द किंवा दोन वाक्य जे जोडतंय त्याला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो कोसला या कादंबरीचे लेखक कोण? असे प्रश्न येतात बघा. ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच्यावर परीक्षेत प्रश्न आहे. कोसला या कादंबरीचे लेखक कोण? माझं याच्यासाठी काय पाहिजे? अवांतर वाचन लागतं आपल्याला मित्रांनो. ठीक आहे. अवांतर वाचन असल्याच्या नंतर आपल्याला रट्टा मारायची गरज पडत नाही. मग आपल्याला असं वाटतं विश्वास पाटील, कारण विश्वास पाटलानं भरपूर कादंबऱ्या लिहिलेल्या येतात. ठीक आहे. तर विश्वास पाटील नाहीत त्याचे. त्यानंतर राजन गवस सुद्धा नाहीत. तर मित्रांनो ऑप्शन नंबर उपेंद्र लिमये सुद्धा नाहीत. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. भालचंद्र नेमाडे. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्य प्रकार ओळखा. निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्प्रकार ओळखा. ठीक आहे. निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्य प्रकार ओळखा. निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्प्रकार ओळखा. मग मित्रांनो काय म्हणते बघा, स्वार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, आज्ञार्थ. ठीक आहे. मग इकडे लक्ष द्या. जर निमंत्रण आले तर मी येईल, जर निमंत्रण आले तर मी येईन असं वाक्य. आणि जेव्हा वाक्य जर आणि तर न जोडलं जाते तेव्हा वाक्याचा प्रकार संकेतार्थ होते. काय होतंय? संकेतार्थ. जर निमंत्रण आले तर मी येईन आणि मग वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थ. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. अप्पलपोटा म्हणजे डॅश डॅश होय. अप्पलपोटा म्हणजे डॅश डॅश होय. स्वतःचा फायदा करणे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मित्रांनो काही लोक असतात जे फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा पाहतात, बाकी त्याला काही घेणं देणं नाही. आणि जे लोक स्वार्थी आहेत, फक्त स्वतःचाच फायदा पाहतात, अशा लोकांच्या मागे एकही माणूस नसते. कारण स्वार्थी लोकांच्या मागे दुनिया चालायला रिकामी नाही. त्याच्यासाठी तुमचं कार्य महान लागते, तुमचं काहीतरी कार्य लागते पुढच्याच्या प्रती. तेव्हा तुम्हाला काहीतरी तुमच्या दिसण्यापेक्षा जास्त महत्व कार्याला मी कधी म्हणत असतो, तेव्हा पुढून काहीतरी प्रतिक्रिया येते. पण मग फक्त कधी तुम्ही स्वतःचाच फायदा पाहिले तर विषय थोडासा अवघड होतंय. ठीक आहे. मग अप्पलपोटा म्हणजे डॅश डॅश होय तर काय? स्वतःचा फायदा करणे. त्यानंतर कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द म्हणाले कोणता आहे मित्रांनो? तर कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे उदार. ठीक आहे. कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? उदार आहे मित्रांनो. ठीक आहे. कारण कृपण म्हणजे कंजूस माणूस. ठीक आहे. त्यानंतर सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. सुरवंट मित्रांनो जर आपण पाहिलं नामाच्या पूर्वी तो बसायला बघा, तो सुरवंट. आणि तो बसलं की त्याचं लिंग आपल्याला सांगता येतंय पुलिंग. कोणतं लिंग आहे? पुलिंग. तो सुरवंट. ठीक आहे. अकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. अकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. मित्रांनो उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला एक माणूस, मग माणूस पुलिंग नाम आहे कारण तो माणूस. शेवटी कोण आहे? अस्वर. मग शेवटी अस्वर आलाय म्हणजे अकारांत पुलिंगी नाम आहे. एक माणूस, अनेक
मानसे, मग मानसे से मध्ये कोण आहे? ये. मित्रांनो पुलिंगी नाम आहे माणूस, त्याचं अनेक वचन झाले माणसे. अकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन ये कारांत होते. विधान बरोबर का चूक? अकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. काय होते? काय होते? ये कारांत होते. काय होते? ये कारांत. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही म्हणतंय, ठीक आहे. तर मित्रांनो त्याला निराकार म्हणतात. ज्याला आकारच नाही त्याला काय म्हणायचं? निराकार. चतुर या शब्दाचे भाववाचक नाम करा. चतुर या शब्दाचं काय करायचंय मित्रांनो? भाववाचक नाम करायचंय. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, चातुर्य. चतुरचं काय होतंय? चातुर्य. चतुर विशेषण आहे, चातुर्य भाववाचक नाम आहे. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. खालीलपैकी सामान्य नाम ओळखायचंय. कसलं नाम ओळखायचंय? सामान्य नाम. तर मित्रांनो पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. पर्वत हे सामान्य नाम आहे. हिमालय विशेष नाम आहे. सह्याद्री विशेष नाम आहे. सातपुडा विशेष नाम आहे आणि पर्वत हे सामान्य नाम आहे. सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. अधोरेखित नामाऐवजी सर्वनाम. अधोरेखित नामाऐवजी सर्वनाम काय? सतीश आज सिनेमाला जाणार आहे म्हणजे याच्या ऐवजी आपण कोणतं सर्वनाम वापरू शकतो? आम्ही, मी, तो, हा. मित्रांनो सतीश आज सिनेमाला जाणार आहे. तो मला काही वाक्य बोलून जाणार आहे. आपल्या मना वाक्य घेता येते. इकडे पहा, सतीश आज सिनेमाला जाणार आहे. तो मला बोलून जाणार आहे. मग या सतीशच्या ऐवजी काय वापरलंय मित्रांनो? तो वापरले. काय वापरलंय? तो वापरले. आणि मग कोण आहे? तो. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सतीश हे नाम आहे त्याच्याऐवजी आपण तो वापरायलो. आता असं होईल का? सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे आणि मी मला बोलून जाणार आहे? नाही. सतीशच्या ऐवजी आपण काय वापरले? तो. खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? कोणता प्रकार गुणविशेषणाचा प्रकार आहे मित्रांनो? ठीक आहे. खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषण म्हणायला? मग साहजिक आहे मित्रांनो, नलिका हे नाम आहे, भानगडी हे नाम आहे, घर हे नाम आहे, फुले हे पण नाम आहे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं असन तर वक्र नलिका म्हणते, म्हणजे वाकडी तिकडी नलिका. मग मित्रांनो नलिका कोण आहे? नाम आहे. कशी आहे? वाकडी तिकडी. नामाचा आकार दाखवायले आणि नामाचा आकार दाखवला की त्याला काय म्हणतात? गुणविशेषण. काय म्हणतात? गुणविशेषण. नामाचा आकार दाखवला की त्याला काय म्हणायचं? गुणविशेषण. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, वक्र कोण आहे? गुणविशेषण. आणि नलिका कोण आहे मित्रांनो? नाम आहे. ठीक आहे. तसंच मित्रांनो भानगडी हे नाम आहे आणि 17 हे पूर्णांकवाचक विशेषण आहे. 17 हे कोण आहे? पूर्णांकवाचक. कारण पूर्ण संख्येनं नामाबद्दल माहिती दिली. पाचवे घर. मित्रांनो घर हे नाम आहे पण कसं आहे? पाचवे नामाचा क्रम दर्शवायले म्हणून क्रमवाचक विशेषण आहे. आणि थोडी फुले. फुले हे नाम आहे पण किती फुले? थोडी. नामाची संख्या मोजायला म्हणून संख्या विशेषण आहे. त्यातही परफेक्ट संख्या नाही म्हणजेच अनिश्चित संख्या विशेषण आहे. अनिश्चित संख्या विशेषण. सगळ्याच गोष्टी झाल्या पण आपल्याला काय सांगितले? खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? ऑप्शन नंबर मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कारण विषय असा आहे, नामाचा काय दाखवायले? ते आकार दाखवले. वक्र नलिका. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे प्रकार ओळखा. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार काय सांगितले? हा, उभय विधेय, सकर्मक आहे, प्रयोजक आहे, विधानपूरक. त्याने पत्र लिहिले. लिहिले क्रियापद, लिही मूळ धातू, लिहिणारा कोण? लिहिणारा कोण आहे? त्याने वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारू आपण. काय लिहिलंय? पत्र वाक्याचं कर्म आहे आणि ज्या वाक्यात कर्म आहे ते क्रियापद कसं असतंय? सकर्मक. सकर्मक काय? क्रियापद. ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासते त्यांना सकर्मक क्रियापद म्हणतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो.
ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. तुलनावाचक होणार नाही, कारण तुलनावाचक म्हणल्यावर तुलना करणे असते. ठीक आहे. विरोधवाचक सुद्धा होणार नाही, विनिमय वाचक होते मित्रांनो. विनिमय म्हणजे देवाणघेवाण करणे. याच्याऐवजी तुम्ही मला काय देणार आपण म्हणतो बघा. विनिमयचा अर्थ काय आहे? देवाणघेवाण करणे. आणि मग मित्रांनो ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार काय आहे? विनिमय वाचक आहे मित्रांनो. ठीक आहे. वर, वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? ठीक आहे. उभयान्वयी अव्यय होणार नाही, कारण दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात. विशेषण होणार नाही, कारण नामाबद्दल माहिती देतात. गुणविशेषण बी होणार नाही, नामाबद्दलच माहिती देतात. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, शब्दयोगी अव्यय. ते पण याला जोडून यावं लागेल ना. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला ती काय? झाडा खाली. ती झाडाखाली बसली. ती झाडाखाली बसली. आणि मग मित्रांनो शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. आणि मग खाली हे शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. पण यांना जोडून यावं लागेल तर ते शब्दयोगी अव्यय आहे. तेच आपलं उत्तर आहे. खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखायचंय मित्रांनो. ठीक आहे. मी हे सर्वनाम आहे, पण हे उभयान्वयी अव्यय. पण हे न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो. फट्ट फट्ट फट्ट. आम्ही हे सर्वनाम आहे, मुलगा हे नाम आहे. ठीक आहे. मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, एक वचन आहे. आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, अनेक वचन आहे. मुलगा हे सामान्य नाम आहे. आणि पण हे उभयान्वयी अव्यय, त्याच्यातही न्यूनत्व बोधक आहे. आणि न्यूनत्व बोधक मध्ये प्रधानत्व सूचक आहे. आणि मग न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे ते मित्रांनो. त्यानंतर ती फुलाहून नाजूक आहे. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार सांगा. फुलाहून याचा प्रकार सांगा म्हणाले, हुनचा. आणि मित्रांनो जर तुम्ही बघितलं, ऊन आणि हुन हे प्रत्यय कोणाचे आहेत मित्रांनो? तर ते आहेत पंचमी विभक्तीचे. ठीक आहे मित्रांनो. ने, ये आणि शी. ने, ये, शी हे तृतीयाचे प्रत्यय आहेत. त, ई, आ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. आणि चा, ची आणि काय? शे हे कोणाचे प्रत्यय आहेत? षष्टीचे. उरलं कोण? पंचमी. आणि पंचमीचे आहेत ऊन आणि हुन. तुमच्या समोर सगळ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे. सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यातील प्रयोग कोणता? आता मित्रांनो खतरनाक प्रश्नाला बघा. सभेत पत्रके वाटली गेली. मित्रांनो वाटली गेली हे क्रियापद आहे. वाट मूळ धातू आहे. आता वाटते वाटणारा कोण, तर काहीच कळत नाही. अशा ठिकाणी मित्रांनो कर्ता हा गृहीत धरावा लागते, जेव्हा काहीच कळत नाही. आणि मग आपण कर्ता गृहीत धरूता. काय धरूता? रामाकडून. रामाकडून सभेत पत्रके वाटली गेली. आता आपण त्याला प्रश्न विचारू. वाटली गेली क्रियापद, वाट मूळ धातू. वाटणारा कोण? कोण आहे? रामाकडून. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. मित्रांनो दुसरा प्रश्न विचारू. काय वाटली? काय वाटली? पत्रके वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे आणि जर पाहिलं तुम्ही तर कर्माला नाही. रामाकडून सभेत पत्रके वाटली गेली. वाटली गेली क्रियापद आहे. वाटली गेली संयुक्त क्रियापद. वाट मूळ धातू. वाटणारा कोण आहे? रामाकडून. वाक्याचा कर्ता आहे. कडून शब्द घ्यावे लागले म्हणजेच प्रत्यय लागले. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय वाटलीत? पत्रके. कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. साला कर्मणी प्रयोग हा एका ऑप्शन मध्ये. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो. कर्मणी प्रयोगाचा कर्त्याला प्रत्यय, कर्तरी नाही. कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी झाला. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययामध्ये आलाय, म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? तर वनिताला समानार्थी शब्द आहे कामिनी. छप छप आन्सर मित्रांनो. फट्ट 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 आपण आन्सर घेतलेले आहेत. अतिशय कमी टाइमात जास्त प्रश्न सॉल्व. आणि मित्रांनो महत्वाचा विषय एवढाच आहे की तुम्हाला प्रश्न सुटून उपयोग नाही, तर कमी टाइमात किती सुटायले याला व्हॅल्यू आहे. आणि मग मित्रांनो
जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.